शाळा सुटली आणि नेमकी पावसाला सुरुवात झाली. शाळेतल्या मुली पटपट वर्गाच्या बाहेर आल्या. सर्वांनी आपापल्या छत्र्या, रेनकोट उघडले आणि सर्वजण आपापल्या घरी निघाले. फक्त समृद्धी आणि मीरा वर्गात थांबल्या होत्या. सरांनी फळ्यावर लिहून दिलेली माहिती त्यांची लिहायची राहिली होती. सर्व लिखाण पूर्ण झाल्यावर समृद्धी आणि मीरा वर्गाच्या बाहेर आल्या. शाळेमध्ये काम करणारे लोक देखील सर्व वर्ग बंद करत होते. दोघी वरांड्यात उभ्या होत्या. पाऊस अजून पडतच होता. समृद्धी ही गावातील प्रसिद्ध डॉक्टरांची मुलगी होती, तर मीरा अतिशय गरीब घरामधील होती. मीराकडे छत्री नव्हती किंवा काहीच नव्हते, तर समृद्धीकडे छत्री होती. मीरा समृद्धीला म्हणाली, समृद्धी, तू मला नेतेस का ग तुझ्या छत्रीमधून? मुळीच नको. तुला तुझ्याकडे छत्री नाही तर तुला रेनकोट आणायला काय होते? समृद्धी म्हणाली, अगं आज मी विसरले, प्लीज मला तुझ्या छत्रीमधून येऊ दे. मीरा तिला पुन्हा म्हणाली. पण समृद्धीला तिची काही दया आली नाही. समृद्धी निघून गेली. पाऊस थांबेल या आशेने मीरा काही वेळ थांबून होती, परंतु पाऊस काही कमी होत नव्हता. 10 मिनिटे झाली तरी पाऊस थांबण्याचे लक्षण काही दिसत नव्हते. मीरा स्वतःशीच म्हणाली, आणखी किती वेळ थांबणार इथे? आता शाळेतही कोणी नाही. घरी आई वाट पाहत असेल. म्हणून मीरा घाईघाईने निघाली. पावसामध्ये भिजत जाण्याशिवाय तिच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. मीराला वडील नव्हते. तिची आई रोजंदारीने शेतकामावर जात असे. त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह होत असे. तिला एक छोटा भाऊ देखील होता. मीरा भिजत भिजत घरी गेली. खूप भिजल्यामुळे त्याच रात्री तिला खूप ताप आला. ती इतकी आजारी पडली की 4-5 दिवस शाळेत जाऊ शकली नाही. शाळेत 5-6 दिवस सर हजेरी घेत होते, परंतु मीरा बरेच दिवस शाळेत आली नाही हे त्यांच्या लक्षात आले. म्हणून त्यांनी विचारले, मीरा शाळेत का येत नाही? कुणाला ठाऊक आहे का? परंतु त्यावर कोणी काहीच बोलले नाही. मग सर म्हणाले, 2-3 जणी मुली जाऊन तिच्या घरी बघून या की काय झाले. मीराचे घर शाळेपासून जवळ होते, म्हणून सरांनी 2-3 मुलींना मीराच्या घरी पाठवले. सर्व मुली पळतच मीराच्या घरी गेल्या. घराचे दार अर्धे उघडे होते. सर्व मुलींनी मीरा मीरा अशी हाक मारली, तर मीराची आई बाहेर आली. त्यामध्ये समृद्धी देखील होती. समृद्धी मीराच्या आईला म्हणाली, मीरा कुठे आहे हो? 4-5 दिवस झाले शाळेत आली नाही, म्हणून सरांनी आम्हाला ती कुठे आहे हे विचारायला पाठवले आहे. आई म्हणाली, मीरा आजारी आहे, ती झोपली आहे. आई सर्व मुलांना घेऊन आतमध्ये गेली आणि मीराला म्हणाली, मीरा, तुला पाहायला तुझ्या शाळेतल्या मैत्रिणी आल्या आहेत. मीराच्या आईने तिला जागे केले. मैत्रिणींना बघून मीराला खूप आनंद झाला. मीराची आई त्यांना म्हणाली की पावसात भिजल्यामुळे तिला ताप आला आहे. सरकारी दवाखान्यामधून गोळ्या आणल्या, औषधे आणले, परंतु तिला काही फरक पडला नाही. समृद्धीच्या ही गोष्ट लक्षात आली की आपण मीराला छत्रीमध्ये घेतले नाही, म्हणून ती भिजली आणि तिला ताप आला. तिची चूक तिच्या लक्षात आली होती. मीराच्या आईचा निरोप घेऊन त्या मैत्रिणी बाहेर पडल्या. घरी गेल्यानंतर समृद्धीने ही गोष्ट तिच्या वडिलांना सांगितली. तिचे वडील डॉक्टर होते. ते म्हणाले, समृद्धी, तू असे करायला नको होते. ती तुझी वर्गमैत्रीण आहे. तिच्याकडे छत्री नव्हती तर तू तिला तुझ्या छत्रीमध्ये घ्यायला हवे होते. समृद्धी तिच्या वडिलांना म्हणाली, बाबा, माझी चूक झाली. मी पुन्हा अशी चूक कधीच करणार नाही. तुम्ही माझ्यासाठी एक गोष्ट कराल का? कोणती? वडिलांनी विचारले. बाबा, तुम्ही मीराला चेक कराल काय? त्यांची एवढी परिस्थिती नाही की ते खाजगी डॉक्टरकडे येऊ शकेल. तुम्ही तिच्या घरी जाऊन तिला तपासाल काय? समृद्धी म्हणाली, हो, आपण संध्याकाळी जाऊया. बाबांनी संमती दर्शवली. संध्याकाळी समृद्धी आपल्या वडिलांना घेऊन मीराच्या घरी गेली. मीराच्या आईला म्हणाली, मावशी, हे माझे वडील आहेत.
आणि ते मीराला पाहायला आले आहेत. मीराच्या आईने त्यांना नमस्कार केला. त्यानंतर डॉक्टरांनी मीराला चेक केले, तिला इंजेक्शन दिले आणि स्वतःकडील काही औषधे दिले आणि काही वाटले तर पुन्हा येण्यास सांगितले. ते निघाले तेव्हा मीराच्या आईने त्यांना विचारले, डॉक्टर साहेब, आपले बिल किती झाले ते सांगा. त्यावर डॉक्टर म्हणाले, बाई, तुमची मुलगी माझ्या मुलीची वर्गमैत्रीण आहे. ती देखील मला माझ्या मुलीसारखीच आहे. ती चांगली बरी झाली की यातच मला बिल मिळाले. तुम्ही काही चिंता करू नका. तुमचे खूप उपकार झाले आमच्यावर, आई म्हणाली. मीराला देखील आपल्या मैत्रिणीबद्दल, समृद्धीबद्दल खूप अभिमान वाटला. काही दिवसानंतर शाळेमध्ये खेळत असताना समृद्धी पडली आणि तिच्या पायाला फ्रॅक्चर झाले. दुसऱ्या दिवशी मीरा समृद्धीला पाहायला तिच्या घरी गेली. बँडेज केलेला पाय लांब सोडून समृद्धी बेडवर झोपली होती. तिची अवस्था पाहून मीराला खूपच वाईट वाटले. मीराला पाहून समृद्धी म्हणाली, ये मीरा, बरं झालं तू आलीस. मला देखील घरात बसून खूप कंटाळा आला होता. माझी आई देखील नेमकी बाहेरगावी गेली आहे आणि बाबा दवाखान्यामध्ये गेले आहेत. कसा आहे तुझा पाय? मीरा तिला म्हणाली. तसा बरा आहे ग, पण डॉक्टर म्हणाले काही दिवस जास्त हालचाल करू नको. माझी देखभाल करण्यासाठी बाबा एक विश्वासू बाई मिळते का म्हणून पाहत आहेत, पण अजून काही पाहिजे तशी बाई मिळाली नाही. समृद्धी, तू विश्रांती घे. मी तुला अभ्यासात मदत करेल. अभ्यासाची तू काही काळजी करू नको. समृद्धीने तिच्या घरच्या नोकराला हाक मारून मीराला चहा देण्यास सांगितले. चहा घेऊन मीरा आपल्या घरी आली. घरी गेल्यानंतर मीराने सर्व हकीकत आपल्या आईला सांगितली आणि त्यांना एखादी बाई हवी आहे हे देखील सांगितले. दुसऱ्या दिवशी मीराची आई समृद्धीच्या घरी गेली. त्यावेळी डॉक्टर साहेब हॉस्पिटलमध्ये निघाले होते. मीराच्या आईने त्यांना नमस्कार केला आणि सांगितले की मीरा इथे आली होती. तिने सांगितले की समृद्धीची देखभाल करण्यासाठी तुम्हाला एक बाई हवी आहे. डॉक्टर म्हणाले, हो, थोडे दिवस तिची काळजी घेण्यासाठी कोणीतरी हवं आहे. तिची आई देखील थोड्या दिवसांनी येणारच आहे. त्यावर मीराची आई म्हणाली, डॉक्टर साहेब, मी तुमच्या मुलीची काळजी घेऊ का? मी थोडे दिवस सर्व करेन जोपर्यंत तिची आई येत नाही. डॉक्टर साहेब म्हणाले, हो हो, या ना उद्यापासून. तेव्हा मीराची आई म्हणाली, उद्यापासून कशाला? मी आजपासून तुमच्याकडे कामाला येते. डॉक्टर म्हणाले, तुम्ही किती पगार घ्याल किंवा तुमची काय अपेक्षा आहे? आई म्हणाली, मीरा आजारी होती तेव्हा तुम्ही आमच्याकडून पैसे घेतले नाही आणि स्वतःच्या मुलीप्रमाणे तिची काळजी घेतली. तेव्हा आता समृद्धी देखील मला माझ्या मुलीसारखीच आहे. ती चांगली बरी झाली की मला माझा पगार मिळाल्यासारखाच आहे. डॉक्टरांना आठवले की आपण देखील त्यांना असेच बोललो होतो. आपल्या मुलीबद्दल त्यांच्या मनातील चिंता दूर झाली आणि ते समाधानाने दवाखान्यामध्ये निघून गेले.